बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 11 नगरपालिका आणि 2 नगरपंचायती आहेत। यापैकी 9 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। त्यात बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा आणि मलकापूर या नगरपालिकांचा समावेश आहे। त्यापैकी बुलढाणा आणि देऊळगाव राजा नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे। चिखली आणि जळगाव जामोद नगरपालिकेवर भाजप सेनेची, खामगाव पालिकेवर आघाडीची, तर मेहकर, शेगाव, मलकापूर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे। या सर्व नगरपालिकांमध्ये खामगावच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। चिखलीमध्ये वर्षभरापूर्वी भाजपनं खेळलेल्या खेळीमुळे सत्ता मिळवता आली, पण आता त्यांच्या पुढे सत्ता टिकवण्याचं आव्हान असेल, तर नव्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आमदार राहुल बोंद्रे यांच्या समोर गेलेली सत्ता परत मिळवण्याचं आव्हान असेल। 1-2 दिवसामध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक बसून तशी चर्चा होऊन त्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। जर सन्मानपूर्वक आघाडी झाली तर ठीक आहे, नाहीतर स्वबळावर निवडणुकीची तयारी करण्यात आलेली आहे। जिथे कुठे पक्षाला असं वाटत असेल की तिथे समविचारी पक्षांची गरज आहे, मैत्रीची आणि आघाडीची, तिथे आम्ही निश्चितपणे करू आणि त्यांच्या सोबत घेऊन मतांची विभागणी टळेल अशा पद्धतीने आम्ही निवडणूक लढवण्याचं नियोजन करत आहोत। नगरपालिका निवडणुकीत आता काँग्रेस भाजपची युती झाली आहे। आता बुलढाण्यात काँग्रेस राष्ट्रवादी बाजी मारतं की युतीचं वर्चस्व निर्माण होतं हे येत्या 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।